खरं तर आमचे नेते शिवाजीदादा आढराव पाटील गेल्या वर्षी ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते कामात लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहिले। त्यांचा प्रचार माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 5 वर्ष झाले करत होता। राहिला इलेक्शनचा ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दादांचा पक्ष प्रवेशाची तारीख आली त्याच्या 8 दिवसा अगोदरच आम्ही घर टू घर मोर्चे बांधणी, कुठं प्रचाराची आखणी, गेले जवळजवळ आज 31 दिवस झाला आम्ही घर टू घर प्रचार करतोय। गेले 2 महिने झाले असं आम्ही प्रचाराची आखणी असन, कुठं सभा असन, काय असन सगळं नियोजन करतो। आम्ही गेले 32-31 दिवस आम्ही एक बी शहरातला एरिया सोडला नाही। त्यातल्या पंचक्रोशीत बी आम्ही रामलिंग असन, बाबूराव नगर असन, तिकडला बी एरिया आम्ही सोडला नाही। आणि आम्ही जो प्रचार केला आम्हाला असा प्रतिसाद मिळाला की लोक म्हणतात विकास आणि लोक म्हणतात आपला माणूस, लोक म्हणतात दादा आमचे घरचे आणि आम्ही दादांना सोडून मतदान करणार नाही। आम्हाला ते अनुभव एक दादांच्या विषयी असं वाटलं की बाबा दादांवर प्रेम करणारे 4ही कोपऱ्यातले लोक आम्ही पाहिले नाही का। आम्हाला असं वाटतं की दादा भरपूर मतांनी शिरूर लोकसभेत एकदा पुन्हा 3-3.5 लाखांनी दादा निवडून येतील। आम्ही ज्या दिवशी अजितदादांनी आढराव पाटलांची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आज दुपारपर्यंत सुद्धा आम्ही लोकांपर्यंत अजूनही पोहोचतोय। संध्याकाळी 5 वाजता आचारसंहितेमुळं प्रचाराचा संपतोय काय, त्याच्यानंतर 13 तारखेला जे मतदान आहे ते मतदान भरपूर लोकांकडनं आम्ही पोहोचलेलं आहे, त्यांच्याकडनं आपल्याला मतदान घडवून आणायचंय। यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत। साधारण चांगल्या मोठ्या मताच्या फरकाने आढराव निवडून येतील असं आमचं वैयक्तिक मत आहे। परिस्थिती खूप चांगली आहे कारण गेली 32 दिवस झालं आम्ही दादांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आम्ही घर टू घर होम टू होम प्रचार करून लोकांपर्यंत घड्याळ चिन्ह पोहोचवण्याचा आतोनात प्रयत्न केला। उन्हाची तमा न बाळगता आमच्या महिला आघाडीच्या महिला असतील, सर्व शिवसेना भाजप महायुतीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांनी शिरूर शहर घर टू घर पिंजून काढून शिवाजीदादा यांचं चिन्ह घड्याळ हे पोहोचवण्याचा आतोनात प्रयत्न केलेला आहे। तरी आम्हाला वाटतं की दादांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर दादा हे चांगल्या लीडनी संपूर्ण शिरूर लोकसभेमध्ये विजय होतील ही आम्हाला 100% खात्री आहे। कारण दादांनी केलेला विकास कामं याच्यामुळे आम्हाला 100% विजयाची खात्री आहे।